नमस्कार, लेट्सअप मराठीमध्ये मी श्रुती आपलं स्वागत करते। लेट्सअप मराठीच्या या बुलेटिनमध्ये आपण जाणून घेणार आहोत दिवसभरातील 10 महत्त्वपूर्ण घडामोडी। यामध्ये आहेत दिवसभरातील काही गणेशोत्सवासंदर्भातील, त्याचबरोबर कोरोना निर्बंध आणि राज्यावर तसेच देशावर घोंगावत असलेल्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या इशारा संदर्भातील काही महत्त्वपूर्ण बातम्या। त्याचबरोबर सध्या राज्यात जोरदार पावसाचं आगमन झालं आहे। यामध्ये पावसाच्या देखील काही महत्त्वपूर्ण बातम्या आपण जाणून घेणार आहोत। चला तर मग वळूयात आजच्या दिवसभरातील 10 महत्त्वपूर्ण बातम्यांकडे। यामध्ये पहिली महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे राज्यातील नांदेड, परभणी जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस, अनेक राज्यांचा संपर्क तुटला, विष्णुपुरी धरणाचे 9 दरवाजे उघडले। रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून एकंदरीत राज्यात पावसाची जोरदार हजेरी। धुळे, नंदुरबारसह मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाकडून अलर्ट जारी, तर पुण्यासह राज्यातील 18 जिल्ह्यात हाय अलर्ट जारी। बळीराजा सुखावला तर काही ठिकाणी शेतीचं नुकसान। कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पुणे, मुंबई, रत्नागिरी, सातारा आणि अहमदनगर या जिल्ह्यांनी सतर्क राहावं, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं आवाहन। राज्यातील मंदिरे टप्प्याटप्प्याने उघडण्यात येणार, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं विधान, तर आरोग्य केंद्रे बंद करून मंदिरे उघडू का, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला। पीक विम्याचा बीड पॅटर्न महाराष्ट्राने विकसित केला, मात्र केंद्र सरकारने परवानगी मध्य प्रदेशला दिली आणि महाराष्ट्राला नाकारली, कृषी मंत्री दादा भुसे यांचा आरोप। 15 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर या कालावधीत सीईटी परीक्षा घेतली जाणार, तर राज्यातील महाविद्यालये 1 नोव्हेंबर 2021 पासून सुरू करण्यात येणार, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची मोठी घोषणा। गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवात गर्दी टाळण्याच्या उद्देशाने राज्य सरकारचा पुन्हा निर्बंध कठोर करण्याचा निर्णय, येत्या 2 ते 3 दिवसात नियमावली जाहीर होण्याची शक्यता। राज्यातील चिंता वाढली, नागपूरच्या खासगी वैद्यकीय महाविद्यालयात 11 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह, महाविद्यालयाच्या वसतिगृहातील 100हून अधिक विद्यार्थ्यांना विलगीकरणात ठेवण्यात आलं। गेल्या काही महिन्यांमध्ये महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षाच्या काही सदस्यांवर ईडी करून कारवाया। ईडीच्या कारवाया म्हणजे राज्यांच्या अधिकारांवर गदा, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची खोचक शब्दात टीका। पुण्यातील वानवडी सामूहिक बलात्कार प्रकरणी रेल्वेचे 2 कर्मचारी निलंबित, ते दोघेही रेल्वेतील टियर लाईन एसी विद्युत विभाग तसेच इलेक्ट्रिक विभागात कार्यरत होते। या प्रकरणात एकूण 8 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। तर या होत्या या दिवसभरातील 10 महत्त्वपूर्ण बातम्या। यासारख्याच नवनवीन बातम्या आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी फॉलो करा लेट्सअप मराठीला। त्याचबरोबर अधिक माहितीसाठी लेट्सअप ॲप डाउनलोड करा। धन्यवाद।